नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीला काही सविस्तर घडामोडी। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्या पक्षांतराच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। जोगेश्वरी जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये वायकरांच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची तयारी पालिकेकडून सुरू झाली आहे आणि महापालिकेच्या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे। पालिकेचा सावध पवित्रा का असा प्रश्नही उपस्थित होतोय आणि यामुळे रवींद्र वायकरांविरोधातील आरोप न्यायालयीन लढ्यामध्ये टिकण्याची शक्यता कमी आहे। सप्टेंबर 2023 मध्ये मुंबई गुन्हे शाखेकडून रवींद्र वायकरांवर गुन्हा दाखल झाला होता आणि काही महिन्यांपूर्वीच ईडीची छापेमारी सुद्धा केली होती आणि त्यानंतर आता या महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहतो आहोत। दिनेश दुखंडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक सविस्तर माहिती देतील। दिनेश, जोगेश्वरी सुप्रीमो क्लब जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुंबई महापालिकेनं एक आता भूमिका घेतली आहे। रवींद्र वायकर यांच्याकडून सादर केलेला पुनर्विकासाचा प्रस्ताव त्याची पुनर्विचार करण्याची तयारी महापालिकेनं सर्वोच्च न्यायालयात दर्शवली आहे। महापालिकेनं अचानक ही भूमिका घेतल्यानं आश्चर्य व्यक्त होते आणि शिवसेना युबीटी पक्षाचे आमदार माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या पक्षांतराची ही नांदी आहे का अशा पद्धतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या आहेत। हे नेमकं प्रकरण काय आहे तर जोगेश्वरीचं सुप्रीमो क्लब प्रकरण, ज्यात काही पुनर्विकासासंदर्भात परवानग्या देण्यात आल्या होत्या आणि या परवानग्यांमध्ये जमीन घोटाळा झाला असल्याचा आरोप आहे आणि हे प्रकरण ईडीकडे आलं। याआधी हायकोर्ट आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण पोहोचलं। तिथे महापालिकेनं जोरदार फाईट केली। प्रकरण आता अंतिम टप्प्यात असताना महापालिकेनं अचानक एक पवित्रा घेतला आहे आणि रवींद्र वायकर यांनी यापूर्वी सादर केलेल्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची तयारी दर्शवली आहे। त्यामुळे साहजिकच आहे महापालिकेच्या या सावध पवित्र्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे आणि ही वायकर यांच्या पक्षांतराची नांदी आहे का अशी ही चर्चा सुरू झालेली आहे। याआधी आपण बघितलं तर ईडीने जेव्हा गुन्हा नोंदवला त्याआधी मुंबईच्या आर्थिक गुन्हा शाखेनेही रवींद्र वायकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता। ईडीने गुन्हा नोंदवल्यानंतर त्यांच्या घरी छापेमारी झाली, कार्यालयांवर छापेमारी झाली, सुप्रीमो क्लबमध्ये छापेमारी झाली। चौकशीचा ससेमिरा हा रवींद्र वायकर यांच्या मागे लागला आणि साहजिकच रवींद्र वायकर हे मानसिक ताणाखाली होते। उद्धव ठाकरे यांनी रवींद्र वायकर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेत पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचं सांगत त्यांना दिलासा दिला। पण वारंवार जो आरोप होतो आहे, विशेषतः ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट आरोप केला होता की वायकर यांच्यावर दबाव आहे त्यांना पक्षांतर करण्यासाठी आणि त्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा त्यांच्या विरोधात वापर होतो आहे। तरी वायकर हे कुठल्याही परिस्थितीत पक्षांतर करणार नाहीत, ते पक्षाचे एकनिष्ठ आहेत असं वारंवार संजय राऊत यांना ट्विटरच्या माध्यमातून सांगावं लागतंय, ठाकरे गटाच्या नेत्यांना सांगावं लागतंय। पण अजूनही वायकर यांनी या बाबतीत अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही। पण ज्या हालचाली न्यायालयात असतील किंवा यंत्रणांच्या तपासात असतील किंवा महापालिकेत असतील, ज्या सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या रवींद्र वायकर यांच्या पक्षांतराच्या हालचाली आहेत का, ही पक्षांतराची नांदी आहे का असा मुद्दा या निमित्तानं उपस्थित केला जातोय। धन्यवाद दिनेश, अधिक सविस्तर जाणून घेत राहू। तर आपण पाहतोय जोगेश्वरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी वायकरांवर कारवाई झालेली होती आणि आता या नवीन हालचाली।